नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, इथे एका ताईची कमेंट्स आहे, तर त्यानुसार म्हणजे त्यांनी ब्लॉग्स आपले जे चॅनल आहे त्याच्यामध्ये त्यांनी कमेंट्स केलेली आहे. तर त्यांना कटोरी ब्लाउजचं 37 मापाचं इथे पेपर कटिंग पाहिजे. तर बॅक साईडचा गळा हा 11 इंचाचा आहे. तर ज्यावेळेस 10, 11, 12 इंचाचा गळा असेल, तर अशा वेळेस तुम्हाला कटिंग कशी करायची बॅक साईडची, मेन म्हणजे आपलं टॉपिक म्हणजे डीप गळ्यामध्ये आपलं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर शक्यतो आपण काय करतो 36 साईज, 34 साईज, 38 साईज किंवा 40 साईज अशा पद्धतीचेच पेपर कटिंग बघत असतो. परंतु जे ऑड माप आहेत जसं की तुम्ही 36 नंतर 37 येतं, 38 नंतर 39 येतं. तर असे पण मेजरमेंट असतात. तर अशा वेळेस त्यांची कटिंग आपण बरेच वेळा बघत नाही. तर मी तुम्हाला आज जे ऑड माप आहे म्हणजे 37 इंचाचं तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बॅक साईडचा गळा हा डीप आहे. तर डीप गळा असल्यानंतर आपल्याला कटिंग कशी करायची ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे दीपिका पाटील ह्या ताईंची कमेंट्स आहे. तर आपल्या ब्लॉग्समध्ये मी व्हिडिओ टाकला आहे ना, त्याच्यामध्ये कमेंट्स आलेली आहे. तर त्या ताईंनी खूप रिक्वेस्ट केली की त्यांनी माप पाठवलेलं आहे. पाठीमागचा गळा 11 आहे आणि 37 म्हणजे ऑड मापाचं आहे आणि कंबर त्यांचं 30 साईज आहे. आर्म होल राउंड सुद्धा त्यांनी 16 इंच दिलेलं आहे. तर आता नक्की कटोरी ब्लाउज पाहिजे. कदाचित कटोरी ब्लाउजचं त्यांचं रिप्लाय आलेलं आहे. त्याच्यामुळे कटोरी ब्लाउजचं मेजरमेंट आपण इथे बघणार आहोत. तर इथे त्यांचं म्हणजे कन्फ्युजन आहे की 9 वरती म्हणजे डीप गळा आहे त्याच्यामुळे इथे 9 वरती कटिंग करायची का 9.25 इंचावरती कट करायचं ते त्यांचं कन्फ्युजन आहे. तर त्याच्यावरतीच आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर इथे त्यांनी मला उंची वगैरे काही दिलेली नाहीये. तर उंची मी माझ्या याच्याने घेते. त्यांची जी उंची असेल ते त्यांनी म्हणजे आता हाच फॉर्मॅट वापरून त्यांनी त्यांची उंची वगैरे जे बाकीचे मेजरमेंट दिलेले नाही तर ते त्यांचे मेजरमेंट त्यांनी वापरायचे आहेत. तर आता इथे आपण कटिंग करूया. तर सर्वात पहिल्यांदा डीप गळा आहे. ओके. तर डीप गळ्याच्या हिशोबाने आपल्याला इथे कटिंग करायचंय. तर इथे मी उंची घेते आता 37 मेजरमेंट आहे. तर आता उंची त्यांची किती असेल ते मला माहिती नाही. तर मी इथे फॉर एक्झाम्पल म्हणून 14 इंचाची इथे उंची घेत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचे. तर असं 15 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेत आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करायचंय. आता इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे. अशा पद्धतीने पूर्ण उंची घेतल्यानंतर त्याच्यानंतर आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचंय. तर कसं आहे डीप गळा जर असेल आता तुम्ही अंगावरचं मेजरमेंट या ताईंनी जे मेजरमेंट दिलेले आहे ते अंगावरचं मेजरमेंट आहे आणि 11चा गळा आहे पाठीमागचा. त्याच्यामुळे जर तुमचं शोल्डर आता सपोज हे 37 तर याच्यामध्ये शोल्डर तुमचं 14 असेल किंवा 15 असेल तर अशा वेळेस काय करायचं जर अंगावरचं जर तुम्ही शोल्डर घेतला असेल सपोज इथे 15 इंचाचा आपण शोल्डर घेऊया. तर अशा पद्धतीने 15 इंचाचं या पद्धतीने शोल्डर घेतल्यानंतर त्याचं निम्म किती येणार आहे 7.5 येणार आहे. तर 7.5 मधून आपल्याला डायरेक्ट डीप गळा आहे. डीप गळा असल्यामुळे इथे आपल्याला 2.25 किंवा 3 इंच निम्म शोल्डर मधून वजा करून घ्यायचंय. ओके. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्मेट म्हणून देते मी. आता तुमचा 15 असेल तुमचा इथे शोल्डर हा किती पण येऊ दे 14 येऊ दे किंवा 15 येऊ दे 11चा गळा आहे. ओके. तर 11च्या पुढे गळा असेल किंवा 10च्या पुढे गळा असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. तर त्याचा दुसरा भाग आता 15चा दुसरा भाग आपला किती येतो तर इथे 7.5 इंच येतं. तर 7.5 मधून आपल्याला इथे तर इथे तुम्हाला काय करायचंय 2.5 इंच इथे वजा करून घ्यायचंय. तर 2.5 इंच वजा केल्यानंतर तुमचं इथे किती येणार आहे 5 इंचाचं शोल्डर येणार आहे. ओके. तर डीप गळा असेल तर शक्यतो 5 पावणे 5 इंच 5.25 हेवी 40 साईजचा असेल तर तुम्ही 5.5 इंचाचं शोल्डर वगैरे असं घेऊ शकता. तर इथे आपलं 37 मेजरमेंट आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने अंगावरनं जर शोल्डरचं माप घेतलं असेल तर अशा पद्धतीने मायनस करून घ्यायचंय तुम्हाला. आता इथे आपण 5 इंचाचं इथे शोल्डर घेणार आहोत या पद्धतीने आणि इकडे पण 5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचंय. वरच्या बाजूने आपल्याला इथे काय करायचंय 5.25 इंचावरती एक मार्किंग करायचंय. 5.25 इंचावरती इकडे पण मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचंय. बॉक्स तयार केल्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंचाचं असं क्रॉस द्यायचंय. क्रॉस द्यायला विसरायचं नाहीये. तर हे क्रॉस दिल्यानंतर आपल्याला आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा बॅक साईडचं कटिंग करत आहोत. तर 37चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर त्याचा आपला इथे 9.25 इंच येतोय म्हणजे
9 इंच आणि 2 लाईन घ्यायचे. तर आपल्याला काय करायचं, इथे 9 इंचावरतीच कटिंग करायचंय. आता शक्यतो कसं तुम्ही नवीन शिकत असतील तर तुम्हाला मी इथे 9 इंचावरतीच सांगत आहे, परंतु 11 इंचाचा गळा आहे तर मी डायरेक्ट अर्धा इंच मायनस करून घेते बॅक साईड मधून. का तर तो शिवल्यानंतर बरोबर पसरला जातो. परंतु तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही इथे 2-3 लाईनचं कमी केलं तरी पण चालेल. तर इथे आपण काय करूया, 3 लाईनचं म्हणजे 9ला 1 लाईन कमी अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं मायनस करून घेऊया. ओके. आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची आहे. आता कमरेचं मेजरमेंट त्यांचं 30 आहे, तर 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर मेजरमेंट म्हणजे चौथा भाग काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने 30 अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. टेप ह्या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर परत आपल्याला त्याचा एक फोल्ड करायचा आहे. 15चा तर 7.5 इंच येतं आपलं कमरेचं मेजरमेंट. ओके. अशा पद्धतीने हे बघा 7.5 इंच आलं. तर 7.5 इंचावरती इकडे पण आपण मार्किंग करून घेऊया. 1 इंच टक्स घ्यायचा आपल्याला. जास्त डीप गळा आहे त्याच्यामुळे 1 इंच टक्स घेऊ नका. तर इथे म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी इतकं टक्सची रुंदी घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन ऍड केलेलं आहे. इथे बघा म्हणजे 0.75 ओके. इथे डॉट द्यायचा आपल्याला. तर 0.75 अशा पद्धतीने हे 1 इंचाला 2 लाईन कमी इतकं आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे. आणि इथे आपण अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आर्महोलची आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तर ह्या पद्धतीने आर्महोलची मार्किंग इथे मी 1 इंचावरती करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. शेप दिल्यानंतर आपल्याला अशी ही लाईन खालच्या बाजूने 3 लाईनचं तरी खाली घ्यायचं किंवा अर्धा इंच घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आता आर्महोल राऊंड आपल्याला मोजून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपला अर्धा इंच सोडून आपल्याला हा आर्महोल राऊंड आपला 16 इंचाचा आहे. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला मोजायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित टेप पकडलेला आहे. जितकं शिलाई मार्जिन आहे तितकं सोडून. तर इथे थोडंसं 2 लाईनचं आपलं एक्स्ट्रा येत आहे. तर हे मार्किंग जे आहे ते आपण थोडंसं वरच्या बाजूने करूया. हे बघा जिथे मी वरच्या बाजूने डॉट डॉट घेतलेले आहे तिथून फक्त आपल्याला घ्यायचं तर ते 2 लाईन आपल्या इथे कव्हर झालं असेल. किंवा तुम्हाला इथून ही लाईन जर व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं, इथे 2 लाईनची ही लाईन वरच्या बाजूने ड्रॉ करून मग शेप द्यायचंय. आता आपल्याला इथून हा मुंड्याचा शेप कट करायचा नाही तर इथून कट करायचं. ओके. आणि हलकसं आपल्याला इथे राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा आता इथे आपलं इतकं क्लिअर झालं. 16 इंचाचा आपला मुंडा राऊंड होता त्याचं निम्म आपण 8 इंच घेतलेलं आहे इथपर्यंत. ओके. आपलं जरी इथे आपण कमी घेतलं तरी सुद्धा आपला मुंडा राऊंड हा फ्रंट आणि बॅक साईडचा हा बरोबरच यायला पाहिजे. आता आपल्याला गळ्याची उंची घ्यायची. तर गळ्याची उंची आपली 11 इंच आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून 11.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचंय. तर मी ह्या पद्धतीने 11.5 इंचावरती मार्किंग केलं. आता डीप गळा कशाला म्हणतात तर उंचीला पण पाहिजे आणि रुंदीला पण तितकंच. आता मग तुम्ही इथे 3.5 इंच घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. या पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि इकडनं आपल्याला 2 इंचावरतीच मार्किंग करायचंय. जास्त पण घ्यायचं नाहीये. सो अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे तुम्ही कोणता पण गळ्याचा शेप देऊ शकता. राऊंड शेप देऊ शकता किंवा तुम्ही मटका गळ्याचा शेप देऊ शकता. तर हे बघा हा जो गॅप आहे आपला तो कमी यायला पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने इथे आपण दिला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, डीप गळा असल्यामुळे इथे आपल्याला डायरेक्ट अर्धा इंचाने अशा पद्धतीने तिरकस आपल्याला इथे शोल्डर उतार द्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने, कारण डीप गळा असल्यामुळे आपल्याला इथे शोल्डर उतार द्यायलाच हवा. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. टक्सची मार्किंग केल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला 4.5 इंचावरती टक्सची उंची घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला आपण इथे रुंदी किती घेतली 1.5 इंच. तर मग आपली इथे दोन्ही बाजूला 3-3 लाईन घ्यायचंय म्हणजे आपली 2 लाईनचं कमी टक्सची ही रुंदी येणार आहे 1.5 इंच. लाईन सरळ ड्रॉ केल्यानंतर 11 इंचाची गळ्याची उंची असल्यामुळे इथे मी अर्धा इंच अशा पद्धतीने क्रॉस न घेता मी अर्धा इंचाला 1 लाईन एक्स्ट्रा घेतलेली आहे. 1.5 इंच घेतली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण हा टक शिवणार त्यावेळेस ते बरोबर खाली लेवलला येतं आणि इथे चुन्या पण कमी येतात. तर ह्या पद्धतीने आपलं हे बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया आणि फ्रंट साईडची कटिंग आपल्याला करायची आहे. तर आधी आपण काय करणार आहोत, सरळच कट करून घेणार आहोत किंवा तुम्ही डायरेक्ट असं पण कट केलं तरी पण काहीच हरकत नाही, कारण आपलं हे प्रिन्सेसचं नाहीये, कटोरी ब्लाऊजचं आहे.
हे बघा मुंड्याचा शेप आपण नंतर परत काउंटिंग केलं, 2 लाईनचं एक्स्ट्रा येत होतं, तर ते आपण तिथून कट करत आहोत अशा पद्धतीने. आता हे आपण जसंचे तसं ठेवूया, नंतर आपण इथे कट करणार आहोत. आता इथे बॅक साईडचा आपलं 37 मेजरमेंट आहे, तर त्याचा आपला चौथा भाग आपण घेतला होता. चौथा भाग किती आला आहे तो 9.25 इंच येतं, म्हणजे 9.25. तर त्याच्यातून आपण वजा किती केलं, 3 लाईन. तर मी इथे 3 लाईन लिहून देते, 3 लाईन. ओके, 3 लाईन केलं म्हणजे आपल्याला आपण कितीवर हा मेजरमेंट इथून हा मेजरमेंट इथपर्यंत किती घेतला आहे, तर तो घेतला आहे आपण 9 ला 1 लाईन कमी. ओके, 1 लाईन कमी. अशा पद्धतीने बॅक साईडचं कटिंग आपल्याला केलेलं आहे. ज्यावेळेस आपण गळा शिवणार, टक शिवणार, त्यावेळेस तो बरोबर बॅक साईडचा पार्ट आपला हा कव्हर करून घेत असतं शोल्डर. ओके, त्याच्यामुळे आपण इथे कमी याच्यामध्ये कट केलं, परंतु जो शोल्डर मुंडा राऊंड आहे तो आपला बरोबर परफेक्ट हा 16 इंचाचा, म्हणजे निम्म त्याचा 8 इंचावरतीच आपण कटिंग केलेलं आहे. त्याच्या पुढे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. जास्त पण मार्जिन घ्यायचं नाही, जास्त मार्जिन घेतलं तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो. आपलं जर परफेक्ट कटिंग असेल तर कुठेही कमी जास्त होत नाही, आणि शिलाई पण आपण तितकंच जितकं मार्जिन घेतलेलं आहे तितकंच कपडा आपल्याला दाबायचं, म्हणजे शिवून हे बरोबर आपल्या 1 इंचाची साईडला मार्जिन ही यायला पाहिजे. आता आपण इथे फ्रंट बाजूचं कटिंग करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा शोल्डर जितकं होतं तितकंच घ्यायचंय. सो अशा पद्धतीने मी शोल्डर घेतलं, 5 इंचाचं शोल्डर आपल्याला बॅक आणि फ्रंटचं सेम घ्यायचंय. त्याच्यानंतर वरच्या बाजूने आपण थोडंसं कमी करून घेतलं होतं की, तर 5.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची सर्वात पहिल्यांदा. आणि इथे पण आपल्याला क्रॉस देऊन घ्यायचंय. सेम बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं सेम इथे मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपण इथे शोल्डरचं जे मार्किंग होतं, आता इथे आपल्याला काय करायचं, अर्धा इंचाने आपल्याला एक्स्ट्रा कट करायचंय. तर इथे काय करायचंय, आपण सर्वात पहिल्यांदा छातीचं मेजरमेंट घेऊन घेऊया. तर जितकं 37चं होतं तितकं 9.25 इंचावरती इथे आपल्याला मार्किंग करायचंय. हे बघा अशा पद्धतीने त्याच्या पुढे 1.5 इंचाने मार्किंग करायचंय. तर इथे तुम्ही डायरेक्ट मुंडा राऊंडचं मार्किंग करून आणि तसं पण राऊंड दिला तरी पण काहीच हरकत नाही, किंवा तुम्ही ह्या पद्धतीने ठेवून असंही मार्किंग केलं तरी पण काहीच हरकत नाही. हे बघा या पद्धतीने थोडंसं फक्त आपल्याला हे जे शोल्डर आहे, शोल्डरचं मार्किंग ते तिथंच ठेवायचं बॅक साईड पण, आणि त्याच्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करायचंय. हे बघा या पद्धतीने. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट इथून हा शेप दिला तरी पण काहीच हरकत नाही, 1 इंचावरती. आणि त्याच्यानंतर आपण हा फ्रंट बाजूने इथून शेप देणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायची, पूर्ण उंची आपली किती घेतली होती आपण, 14 इंच. तर 14 इंचावरती इथे आपण मार्किंग करणार आहोत. 1 इंच ऍड करून 15 इंच घेतलं होतं, तर 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. आता इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला. सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचं. तर कंबर आपलं 7.5 इंच चौथा भाग, आणि त्याच्यामध्ये आपण किती 1.25 इंच ऍड केलं होतं, तर 1.25 इंचच घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन ऍड करायची. आता तुम्ही म्हणणार की इथे 1.25 इंच का घेतलं, की हे फ्रंट साईडचं कटिंग आहे तरी सुद्धा घेतलं. आपलं जसं कटिंग आहे त्या मेथडनेच आपण चालणार आहोत. ते थोडंसं अर्धा इंचचं फ्रंट बाजूचं एक्स्ट्रा आलं तर ते आपण कट करून घेणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने आता इथे आपण हे मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि इथे काय करायची, ही जी लाईन आहे तिथेच आपल्याला ठेवायचं आहे, आणि हा जितका उतार दिला होता तितकंच आपल्याला इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे ते जेणेकरून कमी जास्त नको व्हायला. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर इथून आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेऊया. तर योगपट्टी इथे तुम्ही 3 इंचाची तयार ठेवू शकता. या बाजूला सुद्धा 3 इंचावरती मार्किंग करायचे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर गळा रुंदी सेम आहे, बॅक आणि फ्रंटची आपली 2 इंच. आणि इथून आपल्याला काय करायचंय, गळ्याची उंची तुम्ही 6.5 इंच 37 मेजरमेंट मध्ये घेऊ शकता. आणि इथून आपल्याला काय करायचं, 2.5 आणि 1 लाईन वरती एक मार्किंग करायचंय. 2.5 इंच आणि 1 लाईन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही लाईन अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचंय. ड्रॉ केल्यानंतर इथे गळ्याचं शेप आपल्याला द्यायचं, ते राऊंड शेपच दिलेला आहे मी. त्याच्यानंतर आपलं आता कॅल्क्युलेट नुसार आपलं कटोरीचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर 37 ला आपल्याला 6 ने भाग दिल्यानंतर ते इथे आपलं येतंय 6.1 येतंय. ओके, तर त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचंय, 0.5 म्हणजे अर्धा इंच.
तर इथे आपलं 5.6 येते. तर अशा पद्धतीने तर तुम्ही 36चं मेजरमेंट 37ला जरी वापरलं, 5.5ची कटोरी घेतली तरी पण काहीच हरकत नाही. आता इथे आपण 5.5 आणि 1 लाईन आपण इथे कटोरीचं मेजरमेंट घेणार आहोत आणि सरळ आपल्याला अशा पद्धतीने 2 मार्किंग करून ही सरळ लाईन ड्रॉ करायची. इथे सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून काय करायचंय, आता इथे तुम्ही 1 इंचावरती एक मार्किंग करायचं कंपल्सरी. वरच्या बाजूने अशा पद्धतीने 5.5 इंच अंतर आलेले. तुम्हाला जर वाटत असेल हा गॅप कमी वाटतोय तर इथे तुम्ही 2 लाईनचं सुद्धा हे कमी घेऊ शकता ह्या पद्धतीने. ओके. आणि इथून काय करायचंय, ह्या जिथून आपण टिक मार्क केली 1 इंच, तर ते आपल्याला सरळ असं तिरकस ड्रॉ करून घ्यायचंय. हे बघा, तिरकस ड्रॉ केल्यानंतर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि इथून तुम्ही हा कटोरीचा इथे शेप देऊ शकता. ओके. तर हलकसं इथे 1 लाईनचा अशा पद्धतीने कटोरीला जरा आकार देऊन घ्यायचा आहे. डायरेक्ट स्ट्रेट लाईन ठेवायची नाहीये, म्हणजे ज्यांना पण शेप येत नाही त्यांनी. आणि इथून तुम्हाला 1 इंच घ्यायचं तर 1 इंच, पाऊण इंच, अर्धा इंच हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर इथून काय करायचंय, त्याचा मध्य काढून घ्यायचं आपल्याला. मध्ये काढल्यानंतर इथे आपल्याला फ्रेंच कर्व वापरायचा आहे. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने खूप छान असा शेप येतो. या पद्धतीने शेप घेतला आहे आपण. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूने मार्किंग करून हे तिरकस इथून आपण कट करणार आहोत. कारण आपण बॅक साईडला पण कट केलं तर ते आपण किती घेतलंय, अर्धा इंच न घेता आपण 1 लाईन एक्स्ट्रा घेतली, तर इथे पण 1 लाईनचा एक्स्ट्रा घेऊनच आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचंय. ओके. नाहीतर आपला हा पार्ट जो असतो तो जास्त होऊ शकतो. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता योगपट्टीमध्ये आपण अर्धा इंच लगेचच वाढवून घेऊया. तर इथे काय करायचंय आपल्याला, जर आपण बॅक आणि आता मी तुम्हाला आधी आपण हे मार्किंग करून घेऊया, त्याच्यानंतर तुम्हाला क्लिअर कट सांगते की बॅक आणि फ्रंट आपण का वेगवेगळं कट केलं. आता थोडासा मुंडा राऊंड इथे आपण व्यवस्थित आकार देऊन घेऊया. त्याच्यानंतर इथे पण थोडासा उतार देऊन द्यायचा आहे, जास्त पण नाही उतार द्यायचा. आपण बॅक साईडला थोडासा उतार जास्त दिलाय, इथे थोडासा कमी देणार आहोत. कारण कसं आहे, बॅक आणि फ्रंट, बॅकचा कसं आहे ओपन जास्त नेक आहे आणि फ्रंटचा जास्त नेक आपला डीप नाहीये त्याच्यामुळं. तर इथे आता तुम्हाला सांगायचं आहे, आता तुम्ही म्हणणार की इथे तुम्ही जास्त म्हणजे 3 लाईनचं डायरेक्ट कमी करून घेतलं आणि इथे प्रॉपर आपण 9.25 इंचावरतीच कट केलेले आहे. हे जे मेजरमेंट आहे ते 9.25 इंचावरती 9.25 इंचावरती आपण कट केलेलं आहे. हे बघा, 9 इंच आणि 2 लाईन. तसं आपण हे जे मेजरमेंट आहे ते आपण हे बघा 9 इंचाला 1 लाईन वरती कमी केलेलं आहे. परंतु बॅक आणि फ्रंट, बॅक आता समजा आपण एकाच वेळेस आपण 9 इंचाला 1 लाईन वरती बॅक आणि फ्रंट कट केलं असतं तर आपलं बॅक साईड तर परफेक्ट बसलं असतं. परंतु कसं आहे, परफेक्ट का बसलं असतं, कारण आपण टक शिवल्यानंतर हा डीप गळा येतो, तो ऑटोमॅटिक आपला पाठीचा भाग हा कव्हर करून घेतो आणि तो बरोबर शोल्डर आपलं अशा पद्धतीने तो इकडे सरकून बसतो. हे बघा, अशा पद्धतीने टक शिवल्यानंतर तो इकडे पसरला जातो. आता इथे गळा कट केलेला नाही त्याच्यामुळे तो इकडे पसरला जातो. त्याच पद्धतीने फ्रंट साईडचं तसं नाही. फ्रंट बाजूला कसं आपलं कटोरीचं मेजरमेंट येतं, कटोरीचा उभार येतो आणि त्याच्यामुळे काय होतं, इथे टाईट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण फ्रंट बाजूला डायरेक्ट अर्धा इंच 3 लाईन किंवा 2 लाईनचं सुद्धा आपण इथे टाईट करू शकत नाही. मुंडा राऊंड सेम येणार आहे आपला, फक्त अर्धा इंचाने खोलगट आपला फ्रंट बाजूचा मुंडा राऊंड खोलगट येणार आहे अर्धा इंचाने, बस फक्त इतका डिफरन्स येणार आहे. बाकी सेम आपला 8 इंचाचा हा मुंडा राऊंड परफेक्ट येणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची, तर तुमचं कुठेही बॅक साईडला जे फुगा वगैरे येतात किंवा चुना पडतात त्या पडणार नाही. ओके. तर आता इथे आपण कट करून घेऊया. तर तुमचं इथे जे कन्फ्युजन असेल ते क्लिअर झालं असेल. डीप गळ्याची कटिंग अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे. आता योगपट्टी पण आपण इथे वाढवून कट करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट आता कटोरीच फक्त वाढवून घ्यायची. बाहीचं कटिंग चे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर त्याच्यानुसार तुम्हाला बाहीचे कटिंग हे करून घ्यायचे आहे. आधी सरळ कट करून घ्यायची. ही योगपट्टीची आपली कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने हे पण कट करायचं आहे आणि मग नंतर आपण कटोरीचं इथे स्टेप व्यवस्थित कट करून घेणार आहोत. हे बघा, अगदी परफेक्ट आपलं कटोरीचं इथे कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपण बॅक साईडचं पण हे शोल्डर उतार वगैरे आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
इथे थोडंसं हलकंसं तुम्ही बघू शकता एखाद लाईनचा हा कपडा सरळ कट म्हणजे कपडा असू द्या किंवा तुम्ही कागदावरती कट करत असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं, कारण तिथे कोना येतो तर तो कोना येऊ द्यायचा नाही आपल्याला. आणि आता आपण जी कटोरी आहे ती वाढवून घेणार आहोत. आता इथून हलकंसं आपण 2 लाईनचं, जास्त पण नाही घ्यायचं, उरलं तर आपण वरच्या बाजूनेच कटोरी जोडतो त्यावेळेस जर खालच्या बाजूने शिल्लक जास्त कपडा असेल, हे बघा इथे तुम्हाला क्लिअर सांगते मी, तर इथून आपण ज्यावेळेस जोडत आणतो त्यावेळेस जर इथे हा कटोरीचा पार्ट थोडाफार एखाद 2 लाईनचं उरत असेल तर तुम्हाला फॅब्रिक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस कट करून घ्यायचं, डायरेक्ट अर्धा इंचाने इथे कट करायचा नाहीये, तर 2 लाईनचं कट करायचंय आपल्याला. आता इथे काय करायचंय आपल्याला, 37 मापाची आपली कटोरी आहे तर त्याच्यामुळे 1.5 इंचाने आपण वाढवणार आहोत. तर 1.5 इंचावरती मार्किंग करून इथे आपल्याला 1.5 इंचावरतीच एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे ही कटोरी बेसिक कटोरी जशीच्या तशी ठेवायची आहे आणि ती ड्रॉ करून घेणार आहोत आपण सर्वात पहिल्यांदा. इथे जो सेंटर होता त्याची पण मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे अर्धा इंचाचं आपल्याला हुकाईसाठी मार्जिन वाढवून घ्यायची. आता इथे अंतर किती येतंय आपलं, तर 4.5 ला एक लाईन आहे, तर 4.5 लाईन आपल्याला इथून पण घ्यायचंय. 4.5 ला एक लाईन कमी अशा पद्धतीने इथे टिक मार्क करून घेतली आणि इकडच्या बाजूला पण आपल्याला 1.5 इंचानीच वाढवायचंय. तर अशा पद्धतीने हा टेप ह्या लाईनला सरळ यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला इथून मार्किंग करायचं, हे बघा अशा पद्धतीने. तर हा 1 इंच आणि इथे अर्धा इंच म्हणजे अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मी मार्किंग केलं. आता स्केलच्या साहाय्याने आपण इथे व्यवस्थित कटोरीचे हे पॉइंट आपण जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर ह्या बाजूला पण अर्धा इंच आपल्याला घ्यायचंय, किती, अर्धा इंच म्हणजे 0.5. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर खालच्या बाजूला 1.5 इंचाने आपण वाढवणार आहोत. 1.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची. ओके, तर अशा पद्धतीने आपलं कटोरीचा इथे हा शेप काढून झालेला आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. आता इथे आपण टक्सची मार्किंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने फोल्ड करायची आपल्याला. फोल्ड केल्यानंतर हलकंसं आपलं इथे एखाद लाईनचा अशा पद्धतीने तिरकस येतात तर ते आपल्याला सरळ कट करून घ्यायचंय. ओके, तर हे प्रत्येक साईज मध्ये होत नाही, एखाद्या साईज मध्ये होत राहतं. तर आता इथून काय करायचं, आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायची आपली. तर शिलाई मार्जिन तुम्ही इथे अर्धा इंच घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीने ही शिलाई मार्जिनचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला इथे 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. आता तुमचं कटोरी आपण किती घेतली, ती 5.5 आणि एक लाईन घेतलं होतं, तर अशा पद्धतीने फोल्ड करायचंय. तर इथे जवळजवळ 2.25 इंचाला पण थोडंसं कमी येतंय, तर त्या पद्धतीने इथे पण मार्किंग करून घ्यायचं आपल्याला निम्म. त्याच्यानंतर तिथून आपल्याला टकची ही उंची असते ती तुमच्यावर डिपेंड आहे, ती तुम्हाला किती घ्यायची. टोक कमी पाहिजे असेल तर तुम्ही ही उंची वाढवू शकता, 3.25 इंच, 3.5 इंच, किंवा तुम्हाला जर टोक थोडंसं हवं आहे तर तुम्ही 3 इंच, 2.5 इंच, 2.25 इंच अशा पद्धतीने मार्किंग करू शकता. तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलं. आता आपण इथे नॉच लावून घेऊया. आता ही टकची जी रुंदी आहे ती किती आलेली आहे, तर इथे तुम्ही बघू शकता 2.25 इंचाची ही टकची रुंदी आलेली आहे. तर आपण तर इकडे 1.5 इंचांनी वाढवली आणि इथे कसं काय वाढलं, तर ते तुम्हाला मी जसं सांगितलं अशा पद्धतीने सेंटर काढून आपल्याला कटोरीचं मेजरमेंट हे टाकायचंय. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्या इथे संपूर्ण कटोरीचं मेजरमेंट काढून झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल की डीप गळ्यासाठी कशी कटिंग करायची कटोरी ब्लाउज मध्ये, तर ह्या मेथडने तुम्ही कट करू शकता. हे बघा, तर इथे जर आपण ठेवलं तर अशा पद्धतीने हा जो पार्ट असतो तो आपला इथे एक्स्ट्रा येत राहतो. तो ज्यावेळेस शिवणार त्यावेळेस तो बरोबर कव्हर करून घेत असतं. ओके, शिवणार त्यावेळेस गळा हा बरोबर कव्हर करून घेत असतो, त्याच्यामुळे फिटिंग कुठेही चुकत नाही. आणि बाहीचं कटिंग आर्महोल राऊंड नुसारच कटिंग करायचंय. तर बाहीचं सुद्धा आर्महोल राऊंड तुमचं 8 इंच यायला पाहिजे, त्याच्या पुढे 1.5 इंच तुम्हाला मार्जिन घ्यायची. तर आजच्यासाठी इतकंच. परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, तुम्ही डीप गळ्याची कटिंग ह्या पद्धतीने करा, तुमचं कधीही कटिंग चुकणार नाही. तर परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.